आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल. खबरां विभाग सादर करता प्रादेशीक समाचार दर्शन. आयच्या वृत्तींत बदलाचे उत्प्रेरक समावेशक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी ह्या विशयाचेर जाल्लें चर्चासत्र आनीक शिवोले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचें जाल्लें अनावरण. फाटल्या सप्तकांत जिल्लो स्तराचेर बदलाचे उत्प्रेरक समावेशक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी ह्या विशयाचेर एक चर्चासत्र जालें. महिला आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष तशेंच राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष ह्या कार्यावळीक हाजीर आशिल्ल्यो. ह्या कार्यावळीचें उक्तावण मानादिक मुखेलमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांचे हस्तुकीं जालें. डिस्ट्रिक्ट मजिस्ट्रेट का रोल तो बहुत ही इम्पोर्टेंट रहता है कलेक्टर ने इन योर डिस्ट्रिक्ट, और आज तो स्पेशली फॉर द वुमेन एम्पावरमेंट और वुमेन रिलेटेड लेजिस्लेचर्स के बारे में डिस्कशन करने के लिए आप 9 स्टेट्स से 24 कलेक्टर्स यहाँ पे आए हैं. आप लोगों का गोवा जैसे छोटे स्टेट्स में मैं बहुत बहुत स्वागत करता हूँ, क्योंकि कुछ कलेक्टरों की जितनी बड़ी डिस्ट्रिक्ट होगी उतना हमारा स्टेट है. कुछ लोगों का उससे भी बड़ा डिस्ट्रिक्ट हो सकता है, क्वाइट पॉसिबल, क्योंकि गोवा इज अ वेरी स्मॉल स्टेट which is approximately 3,702 square kilometers. With the population, voter is an approximately 12 lakhs and population is a 17 lakhs. But our floating populations and the tourist population, it is, of course, it is more than the 1 crores the annually peoples we handle. But आप लोग बहुत ही experienced है, आप लोग जो डिस्ट्रिक्ट अच्छी तरह से हैंडल करते हैं. मैं एक 2-3 बात ही कहूंगा, ज्यादा बात नहीं कहूंगा. विजयताई राहटकर ने बात करते वक्त व्हाट इज द इम्पोर्टेंट, व्हाट इज योर रोल स्पेशली इन द वुमेन एम्पावरमेंट, इसमें बात कही है. मुझे लगता है कि वुमेन एंटरप्रेन्योर्स डेवलप करने के लिए मुद्रा लोन, स्टेम लोन, स्टार्टअप लोन, स्टैंड अप लोन, बाकी तो सबके, एंड स्पेशली इज एन which is an Lakpati Didi program, which is introduced by the Honorable Prime Minister, Drone Didi program, which is introduced by the Honorable Prime Minister. इतने सारे programs मुझे लगता है कि हर एक कलेक्टर पुश समझो अपने कलेक्टर में किया तो उसका बहुत ही इम्पैक्ट अपने लिए हो जाएगा. बीइंग अ डिस्ट्रिक्ट मजिस्ट्रेट, आफ्टर दैट इज एन इम्पोर्टेंट और 2-3 चीज जिसके बारे में आज आप जो डिस्कस करने वाले हैं कि हर डिस्ट्रिक्ट में इट इज एन POSCO Act 2013 के अंतर्गत to reduce the cases, that is also the your duty. Okay. Then again the POSCO court हुआ, then it is an child welfare court. That is again हर डिस्ट्रिक्ट में एक कोर्ट रहता है, हर डिस्ट्रिक्ट मजिस्ट्रेट की जिम्मेदारी रहती है. PC and PNDT Act, to implement the PC and PNDT Act, it is also the your responsibility. PC and PNDT Act तो सबको पता होगा. It is to regularize the prenatal diagnostic. हर एक डॉक्टर रजिस्ट्रेशन, कलेक्टर इज द मेंबर ऑफ दैट अंडर दिस एक्ट टू वेरीफाई इट इज इम्प्लीमेंटिंग और नॉट. ओके. देन इट इज द प्रोटेक्शन ऑफ द वुमेन फ्रॉम द डोमेस्टिक वायलेंस एक्ट 2005. इट इज द मॉनिटरिंग ऑफ द वुमेन सेंट्रिक स्कीम्स अगेन, एंड एसिड सेल रेगुलेशन एंड द हेल्थ इनिशिएटिव्स. दिस इज ऑल्सो वेरी मच इम्पोर्टेंट इन सम डिस्ट्रिक्ट. गोवा जैसे स्टेट में तो इसको ज्यादा इंपॉर्टेंस नहीं रहता है, लेकिन मुझे लगता है कि इन द बिगर स्टेट दिस इज एन एसिड सेल रेगुलेशंस एंड द हेल्थ इनिशिएटिव्स इज आल्सो, इट इज एन बिगर इनिशिएटिव्स इन द स्टेट्स. मुझे लगता है 3 दिन के इस कार्यक्रम में इस डिफरेंट इश्यूज पे, यानी इसी तरह के जो डिफरेंट इश्यूज रहेंगे, देयर विल बी द डिस्कशंस अमॉन्ग्स यू, और इम्प्लीमेंटेशन किस तरह के होगा इसका डिस्कशंस रहेगा. मैं गोवा जैसे छोटे राज्य में अब तक वुमेन एम्पावरमेंट के लिए ढेर सारी स्कीम हमने इम्प्लीमेंट करते आ रहे. आज जो लाडली बहना, लाडली लक्ष्मी, दैट स्कीम हैज इनिशिएटेड इन द स्टेट गवर्नमेंट इन 2012. then चीफ मिनिस्टर श्री मनोहर पर्रिकर 1 लाख रुपए महिलाओं के बेटी के शादी में देना, ये तो मनोहर पर्रिकर जी ने 2012 में स्टार्ट किया था. नॉट ओनली फॉर द शादी में, लेकिन 18 साल होने के बाद उनके अकाउंट पे पैसे जमा हो जाते थे. इनकेस इफ शी रिक्वायर्स फॉर द एनी एजुकेशनल पर्पज ऑल्सो दे विल गेट द 1 लाख रुपीज एट दैट टाइम. और अभी से डेट स्कीम तब से लेके अभी तक वो कंटिन्यू है. द गृह आधार स्कीम फॉर द वुमेन नीड, इट इज 1,500 रुपीज पर मंथ रेगुलरली उनके अकाउंट पे जाने वाली स्कीम सबसे पहले गोवा सरकार ने स्टार्ट की थी. अप्रोक्सीमेटली मोर देन 1,60,000 वुमेन्स आर गेटिंग दिस बेनिफिट्स ऑफ दिस स्कीम इन द स्टेट ऑफ गोवा सिंस फ्रॉम द 2012. तभी से लेके आज तक
that scheme is continue. Mamata scheme ho किंवा Goa State Rural Livelihood Mission and Honorable Prime Minister have started under the NREGA. It is a Rural Livelihood Mission. बहुत ही अच्छी स्कीम है क्योंकि 20 लाख रुपए तक without any collateral security, without any collateral guarantee, 20 lakhs rupees with a lesser rate of interest they are giving for the self-help group, and they are directly passing on these benefits to the women and who are in need, who are the members of that self-help group. The Goa has also benefited the Goa livelihood mission scheme up to more than Goa जैसे छोटे राज्य में 340 crores of rupees we have distributed amongst the self-help group through the rural livelihood mission. और बहुत ही अच्छा काम rural livelihood mission का चल रहा है. मैं कुणबी village, which is again the initiatives of our government for the tribal women specially, इस तरह से इसी कार्यक्रम के में एक और 2-3 चीज कहूंगा. Being the Goa is a small state with always म्हणजे high literacy rate, which is an Honorable Prime Minister की जो 13 flagship प्रोग्राम है, क्योंकि हर घर नल से जल, हर ग्राम सड़क, हर घर इंश्योरेंस, हर घर बिजली, इसमें 80% ऑफ द प्रोग्राम वी हैव अचीव्ड 100%. ये गोवा राज्य पहला राज्य है इस तरह से प्रोग्राम अचीव करने वाला, एंड इट इज अ प्राउड टू मी फॉर सेइंग दिस. इसी के साथ एंड ऑनरेबल पीएम का प्रोग्राम जो आत्मनिर्भर भारत जो उनका प्रोग्राम था, विच इज एन स्वयंपूर्ण गोवा, सेल्फ रिलायंट गोवा. एक्चुअली गोवा इज एन डिपेंडेंसी स्टेट ऑन द अदर स्टेट फॉर द एग्रीकल्चर, हॉर्टिकल्चर, फिशिकल्चर, डेयरी कल्चर, इस तरह के प्रोडक्ट के लिए 100% डिपेंडेंट था पहले. लास्ट 6 साल में हमने सेल्फ रिलायंट करने की जो हमारी कोशिश रही, एटलीस्ट आई कैन प्राउडली से which is now at least 40% of the agri horti dairy product is हमारे स्टेट में हम ग्रो कर रहे हैं, हम कल्टीवेट कर रहे हैं. ये मुझे पूरे कहते वक्त आनंद हो रहा है. मैं गोवा के बारे में कहते वक्त यूनिफॉर्म सिविल कोड की जब बात आती है तभी गोवा एक पहला राज्य है. सिंस फ्रॉम द 1961 लिबरेशन से लेके आज तक यूनिफॉर्म सिविल कोड हम फॉलो करते आ रहे हैं. जब यूनिफॉर्म सिविल कोड अभी जब रिसेंटली जब उत्तराखंड ने पास किया है, तब से पहले 1961 से लेके आज तक चाहे वो बर्थ रजिस्ट्रेशन, डेथ रजिस्ट्रेशन, मैरिज रजिस्ट्रेशन, इक्वल प्रॉपर्टी राइट्स टू द बॉय एंड गर्ल, इक्वल टू द मेल एंड फीमेल, ये देने वाला गोवा पहला राज्य है. मुझे लगता है कि गोवा जैसे छोटे स्टेट्स में दिस इज पॉसिबल टू डू दिस. और वुमेन एम्पावरमेंट की जब बात आती है तब मैं बस इतना ही कहूँगा कि इसमें ऑनरेबल प्राइम मिनिस्टर हैज प्लेड द मेजर रोल. उन्होंने किस तरह से ये काम करने के लिए द एस्पिरेंट डिस्ट्रिक्ट जो कंसेप्ट निकाला, एंड टू हैव द पहली बार देश के माननीय प्रधानमंत्री जिस तरह से मन की बात कार्यक्रम रेगुलरली पर मंथ करते हैं, उसी तरह से यानी डायरेक्टली डिस्ट्रिक्ट कलेक्टर से बात करने की बात पहली बार यानी मोदी जी ने स्टार्ट किया है. जो एस्पिरेंट डिस्ट्रिक्ट आइडेंटिफाई करके उस डिस्ट्रिक्ट में सिविल हॉस्पिटल है क्या नहीं, उस डिस्ट्रिक्ट में मेडिकल कॉलेज है क्या नहीं, उस डिस्ट्रिक्ट में चाइल्ड कोड है क्या नहीं, उस डिस्ट्रिक्ट में पॉस्को कोड है क्या नहीं, इसके बारे में डिटेल इम्पोर्टेंट रहेगा और विकसित भारत आप लोग साकार करेंगे. इसी के साथ मैं आपको 3 दिन के इस सेशन में बेस्ट विशेष देता हूं और मेरे वाणी को विराम देता हूं. जय हिंद, जय भारत. फाटल्या सप्तकात शिवोले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण झाले. हे अनावरण मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी झाले. हे असत मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांच्या भाषणातले काही अंश. आम्ही सातत्यात पळयता छत्रपती शिवाजी महाराज हांची आज तिथीनुसार जयंती आणि त्याच तिथीनुसार जयंतीच्या दिसा आज शिवोलेत भव्य असो अश्वरूढ पुतळ्याचे अनावरण आज ते करता. तांचे खरोखरच मना काळजांतल्यान हांव खूप खूप अभिनंदन करता. फाटल्या 5 वर्सांक पुराय गोंयांत छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे ह्या वेगवेगळेकडे अनावरण आम्ही सगळ्या जणांनी खूप 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 मोठ्या प्रमाणात करता असताना आम्ही पळयला. हा इतिहास सांगता असताना छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि गोवा हांचो इतिहास माझ्या फाटल्या शिवजयंतीच्या कार्यक्रमाक हांवें मुद्दामून नमूद केल्लो. आणि हे सांगता असताना म्हणजे त्या कोलवाळच्या किल्ल्या वयल्यान छत्रपती शिवाजी महाराजाक जे पोर्तुगीजाक सळोकी पळो करून सोडपी फक्त आणि फक्त राजे कोण आशिल्ले आसात जाल्यार ते छत्रपती शिवाजी महाराज. 450 वर्षे पोर्तुगीजांची राजवट या गोंयचेर नाशिल्ली. फक्त आणि फक्त म्हणजे गोंयांतल्या फक्त 4 तालुक्याचेर म्हणजे तिसवाडी आसतलो, मार्मागुआ आसतलो, सालसेत आसतलो
आणि काही प्रमाणातलो बार्देस आसतलो. या 4 तालुक्यांचेर त्याची 450 वर्सांची राजवट आशिल्ली आणि 8 तालुक्यांचेर छत्रपती शिवाजी महाराजांची शिवशाही आशिल्ली. आज परतूय हांव रिपीट करता, कारण सातत्यान हांवें सांगल्या उपरांत बऱ्याच जणांनी हाजो उहापोह करपाचो प्रयत्न केलो. सप्तकोटेश्वराचें मंदिर नार्व्या गांवांत जे आसा ही त्याची गवाय आसा. हडकोळण्या गांवांत सापडलेलो तो शिलालेख आयजूय जर कोणाक पळोवपाचो आसत जाल्यार गोंयच्या म्युझियमांत हे हिंदू राज्य झाले हा तांचो छत्रपती संभाजी महाराजांचो शिलालेख आयजूय बी संभाजी महाराजांचो शिलालेख वो आमच्या गोवा म्युझियमांत आसा. वो इतिहास आसा आणि हांवें सांगपाची गरज ना, खुद्द पोर्तुगीज बरयतात आपल्या लेखणींतल्यान पोर्तुगीज बरयतात. छत्रपती शिवाजी महाराजांचो जेन्ना अंत जालो, देहांत जालो, तेन्ना ते बरयतात की आता आमकां सुटकारो सुटलो पूर्ण गोंयचेर, आमी राज्य करपाक शकतले. बट तांकां खबर नाशिल्लें छत्रपती शिवाजी महाराजांच्या उपरांत धर्मवीर संभाजी राजे हाणेंय बी पोर्तुगीजाक त्याच पद्दतीत चळोवकी पळोव करून सोडपी हे छत्रपती संभाजी महाराज आशिल्ले. आमी पळयता की अशा पद्दतीत गोंयांत वेगवेगळे दुर्ग म्हणजे बेतूळ दुर्ग जो आसा म्हणजे बेतूळचो फोर्ट व छत्रपती शिवाजी महाराजाच्या काळातलो शेवटचो जलदुर्ग जर खंयचो आसतलो जाल्यार तो बेतूळचो दुर्ग आसतलो. बेतूळच्या दुर्गा उपरांत म्हणजे पुराय आमी पोर्तुगीजाची टिहाळणी करपा खातीर आणि काणकोण सांगे केपें हो भाग सुरक्षीत दवरपा खातीर जर शेवटचो जलदुर्ग खंयचो बांदलो आसत जाल्यार बेतूळ जलदुर्ग आसा. आयजूय बी तो जलदुर्ग थंय आसा. ही छत्रपती शिवाजी महाराजांची खुणा आयज गोंयांत आसा. आमी पळयता की 60 वर्साच्या पोर्तुगीजाच्या राजवट स्वतंत्र मेळ्या उपरांत सुद्धा आज जागोजागी छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे, जागोजागी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे कित्याक येता तर आमच्यात आशिल्ली त्याची प्रेरणा सातत्यात जागी जाता. म्हणून तर आमी म्हणटा की आठवावे छत्रपती शिवाजी महाराजांची रूप, आठवावा प्रताप, आठवावा त्यांचा स्वरूप. याच पद्धतीत म्हाका दिसता छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे सातत्यात प्रत्येक युवकात आपल्या मनात दवरपाची गरज आसा. छत्रपती शिवाजी महाराज म्हटलो की आमकां म्हाका दिसता फक्त याद जाता तो अफजल खानाचो काडलेलो कोटा. छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं काय याद जाता आमकां शाहिस्ते खानाची तोडलेली बोटां. छत्रपती शिवाजी महाराज काय आमकां याद जाता आग्र्याहून सुटका. पण छत्रपती शिवाजी महाराजात अशी कितलीशीच बरी कामां केल्ली आणि आयजूय बी ती प्रशासनात त्याच पद्धतीत आम्ही अंमलात हाडपाचो प्रयत्न करता. म्हणून हांव म्हणटा स्वराज्य मेळ्ळें, सुराज्य करपाची गरज आसा. माझ्या सरकारात तेच सुराज्य परत आम्ही म्हणटा की ते सुराज्य हाडपा खातीर माझ्या सहित माझ्या सरकारातले सगळे मंत्री हांच्यानी सातत्यात प्रयत्न करचो की ते सुराज्य आसचे. ते सुराज्य कशें आसचे सामाजिक आम्ही ज्या पद्धतीत म्हणटा की छत्रपती शिवाजी महाराज हे लोकपालक राजा आशिल्ले की तांच्यांनी पळयलें की फक्त हातात तलवार न्ही तर हातात पट्टी घेऊन जमनीचे मोजमाप करून ती जागा ताज्याच नावार करून दिवपी सगळ्यात पहिले राजा जर कोण आशिल्ले आसत जाल्यार ते छत्रपती शिवाजी महाराज हे लोकपाल पास करपी राजे आशिल्ले. जमनीचो हक्क त्या कुळ आणि मुणकाराक दिवपी जर राजा आशिल्ले जाल्यार ते छत्रपती शिवाजी महाराज आशिल्ले. हे विसरू नकात छत्रपती शिवाजी महाराजाच्या हातात तलवारूय आशिल्ली आणि पट्टी आशिल्ली. ती जागा ही त्यांचीच जावपाक जाय. म्हणून तर आज सुद्धा आम्ही कुळ आणि मुणकाराक त्यांचे हक्क दिवपा खातीर या सुराज्याच्या बाबतीत जर काम करता आसत तर आमचे राज्य काम करता. आम्ही त्याच पद्धतीत म्हणता की छत्रपती शिवाजी महाराज हे सातत्यात लढवय्ये आशिल्ले. लोकपाल पास करता असताना तांच्यांनी पळयले की रयतेच्या भाजीच्या देठाला सुद्धा म्हणजे विजा लागता कामा नाही. अरे जो कसता ताची ती जमीन आसा तेका कसता तेका कर भरचो पडपाक जायना. या पद्धतीचे उत्तम प्रशासक जर कोण आशिल्ले जाल्यार छत्रपती शिवाजी महाराज आशिल्ले. नाल्यार कसेल त्याची जमीन हे जे आम्ही आज म्हणटा तर त्याच्याच खातीर आमचे आयज जे विधेयक आणि आज आम्ही जे लोकांक न्याय दिवपाक शकता आसात ती छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आसा. आज आम्ही सदोदीत पळयता असताना राजांकडे पर्यावरण पूरक राजा म्हणून पळयताले. अरे एखाद्यान एक झाड सुद्धा जरी मारले आसत जाल्यार तेका शिक्षा कितें जाताली, परत 10 पटीत तेणी ती झाडां लावची आणि ती झाडां वाडोवची. ही पर्यावरण पूरक राजांची आशिल्ली इमेज आशिल्ली. आणि त्याच पद्धतीत आयजूय बी एखाद्या झाडाची जर कत्तल केली आसत जाल्यार सरकाराचो नियम आसा ताच्या 10 पटीत झाडां चड लावची आणि तितकेच पर्यावरणाचे राखण करपा खातीर सातत्यात आमचे सरकार काम करता. आम्ही सातत्यात पळयताले की हिंदू धर्मात अमावस्या जी आसा पळय न्ही हो वाईट मुहूर्त म्हणटा. अमावस्येच्या हाजेर बरें काम कोण करपाक वचना. पण इतिहास काढून पळयात पुराय इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजात जर सगळ्यो लढाई केन्ना केल्या
केल्या असत जाल्यार त्यो अमावशेच्या मुहूर्ताचेर केल्या आणि अमावशेच्या मुहूर्ताचेर सगळ्यो लढायो ह्यो जिखलेल्यो आसा फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजात. हे आशिल्ले आयचे प्रादेशीक समाचार दर्शन. तुमच्या मुखार दवरपी खबरां विभागाचे मुखेली महेश चोबडे आणि हांव सुभाष जाण. आता परत मेळुया फुडल्या सोमारा. निरोप दियात. नमस्कार.